मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री तसेच विपणनासाठी मेळघाट हाट हा उत्तम प्लॅटफॉर्म प्रशासनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे। या विक्री केंद्राचा आदिवासी क्षेत्रातील महिलांना निश्चितच लाभ होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास मंडळ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मेळघाट क्षेत्रातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मेळघाट हाट विक्री केंद्र सुरू केले आहे। या विक्री केंद्रामध्ये मेळघाटातील उत्पादित केलेल्या 47 प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। प्रथम टप्प्यात एकूण 60 स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे। त्यांच्या बांबूपासून निर्मित विविध उत्पादनांसह तृणधान्यांमध्ये सावा, कुटकी, ज्वारी, बाजरी तसेच कडधान्य, गहू, लाल तांदूळ, तूर डाळ, विविध प्रकारची लोणची, चिखलदरा उत्पादित होणारी प्रसिद्ध कॉफी, मध, तूप, गृहशोभेच्या वस्तू, आरोग्याच्या दृष्टिकोनातून पौष्टिक खाद्यान्ने असे विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहे। ही सर्व माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतली। इथं गोदाम, पॅकेजिंग, लेबलिंग युनिटसह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या मॉल विक्री केंद्राचं स्वरूप देण्यात आलं आहे। ही अतिशय हा चांगला इनिशिएटिव्ह आहे। खरं म्हणजे मेळघाट हाट हा एक असा कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये मेळघाटामध्ये वेगवेगळ्या ज्या अतिशय चांगल्या वस्तू बनतात, ज्या मिळतात, पौष्टिक अन्नधान्य मिळतं, तिथे ज्या काही अगदी स्पेशल अशा गोष्टी मिळतात, अशा सगळ्या गोष्टींना एका मार्केटिंगची आवश्यकता होती, त्याला ब्रँडिंगची आवश्यकता होती, त्याला चांगल्या पॅकेजिंगची आवश्यकता होती आणि या मेळघाट हाटने ते पॅकेजिंग, ते ब्रँडिंग या ठिकाणी मिळवून दिलं आहे।